नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। नवीन अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2011, बी 2013, सी 2015, डी 2017। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2013। नवीन अन्न सुरक्षा कायदा 2013 या वर्षी लागू झाला। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। ICDS योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या प्रकारचे अन्न पुरवले जाते? ऑप्शन आहे ए उष्ण भोजन, बी थंड पेय, सी फळांचे रस, डी दूध। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उष्ण भोजन। ICDS अंतर्गत बालकांना उष्ण भोजन पुरवल्या जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 1 ते 7 मार्च, बी 1 ते 7 जून, सी 1 ते 7 सप्टेंबर, डी 1 ते 7 ऑक्टोबर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 ते 7 सप्टेंबर। राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। मुलींच्या जन्मासाठी प्रोत्साहन देणारी योजना कोणती आहे? ऑप्शन आहे ए बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बी बाल सुरक्षा योजना, सी आयुष्मान भारत, डी उज्ज्वला योजना। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना। मुलींच्या जन्मासाठी प्रोत्साहन देणारी योजना म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही योजना आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। पोषण ट्रॅकर वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन मोजणे, बी पोषणाच्या डेटाची नोंद ठेवणे, सी शाळा बंद करणे, डी आरोग्य तपासणी थांबवणे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषणाच्या डेटाची नोंद ठेवणे। पोषण ट्रॅकर वापरण्याचा मुख्य उद्देश आहे पोषणाच्या डेटाची नोंद ठेवणे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। कुपोषणाच्या निदानासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? ऑप्शन आहे ए GDP, बी BMI, सी BCG, डी HRA। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी BMI। कुपोषणाच्या निदानासाठी BMI हा निर्देशांक वापरला जातो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। गर्भवती महिलांसाठी दिले जाणारे पोषण पूरक अन्न कोणत्या वयात सुरू होते? ऑप्शन आहे ए पहिल्या महिन्यापासून, बी 3ऱ्या महिन्यापासून, सी 6व्या महिन्यापासून, डी 9व्या महिन्यापासून। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3ऱ्या महिन्यापासून। गर्भवती महिलांसाठी दिले जाणारे पोषणपूरक अन्न 3ऱ्या महिन्यापासून सुरू करण्यात येते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। ICDS योजना सुरुवातीस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली होती?
ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. ICDS योजना सुरुवातीस राजस्थान या राज्यात सुरू करण्यात आली होती. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडी सेविका निवड करताना किमान शैक्षणिक पात्रता काय असते? ऑप्शन आहे ए 5वी, बी 7वी, सी 10वी, डी पदवी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10वी. अंगणवाडी सेविका निवड करताना किमान शैक्षणिक पात्रता ही 10वी असते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. लसीकरण म्हणजे काय? ऑप्शन आहे ए बालकांना अन्न देणे, बी लसीकरण म्हणजे लस टोचणे, सी खेळाचे आयोजन, डी शिक्षण देणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीकरण म्हणजे लस टोचणे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. बालकांचे वजन, उंची याची नोंद कोण ठेवते? ऑप्शन आहे ए ग्रामसेवक, बी अंगणवाडी सेविका, सी तलाठी, डी वैद्यकीय अधिकारी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका. बालकांचे वजन, उंची यांची नोंद अंगणवाडी सेविका ठेवते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय, बी महिला व बालविकास मंत्रालय, सी शिक्षण मंत्रालय, डी ग्रामीण विकास मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बालविकास मंत्रालय. पोषण अभियान हे महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत येते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ममता कार्ड कोणत्या लाभार्थ्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए वृद्ध व्यक्ती, बी गरोदर महिला, सी विद्यार्थ्यांसाठी, डी शेतकऱ्यांसाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरोदर महिला. ममता कार्ड हे गरोदर महिलांसाठी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. बालकांचे सर्वांगीण विकासासाठी ICDS योजना कशा प्रकारे कार्य करते? ऑप्शन आहे ए आर्थिक मदत देणे, बी पोषण, आरोग्य व शिक्षण सेवा देते, सी फक्त औषध पुरवते, डी फक्त अन्न देते. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण, आरोग्य व शिक्षण सेवा देते. बालकांचे सर्वांगीण विकासासाठी ICDS योजना ही पोषण, आरोग्य व शिक्षण सेवा देते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. गर्भवती महिला व स्तनदा मातांना कोणती लस अनिवार्य आहे? ऑप्शन आहे ए BCG, बी पोलिओ, सी TT, डी MMR. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी TT. गर्भवती महिला व स्तनदा मातांना TT ही लस आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मॉड्यूलर अंगणवाडी केंद्र याचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए खेळणी विकणारे केंद्र, बी डोंगरे बनवणारे केंद्र, सी आधुनिक सुविधा असलेले अंगणवाडी केंद्र, डी पोलीस चौकी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आधुनिक सुविधा असलेले अंगणवाडी केंद्र. मॉड्यूलर अंगणवाडी केंद्र याचा अर्थ आहे आधुनिक सुविधा असलेले अंगणवाडी केंद्र. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. बचपन बचाव आंदोलन हे कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे
ए वृद्ध, बी विद्यार्थी, सी महिला, डी बालक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बालक. बचपन बचाव आंदोलन हे बालकाशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पल्स पोलिओ मोहीम कोणासाठी राबवली जाते? ऑप्शन आहे ए स्त्रिया, बी वृद्ध, सी बालक, डी युवक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालक. पल्स पोलिओ मोहीम ही बालकांसाठी राबवली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अंगणवाडी केंद्र किती मुलांसाठी आवश्यक असते? ऑप्शन आहे ए 25, बी 40, सी 50, डी 100. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 40. अंगणवाडी केंद्र हे 40 मुलांसाठी आवश्यक असते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. गर्भवती महिलेस IFA गोळ्या कोणत्या कारणासाठी दिल्या जातात? ऑप्शन आहे ए रक्त वाढवण्यासाठी, बी ताप कमी करण्यासाठी, सी सर्दीवर उपचार, डी दात दुखण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रक्त वाढवण्यासाठी. गर्भवती महिलेस IFA गोळ्या या रक्त वाढवण्यासाठी दिल्या जातात. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.